नाशिकचं जर आपण तापमान पाहिलं तर किमान 42 अंशाच्या वरती आहे। त्याच्यामुळे घराच्या बाहेर पडणं देखील एकीकडे मुश्किल झालेलं असताना आपण जर या विहिरीवर जर ही गर्दी पाहिली तर या महिला या ठिकाणी पाणी भरण्यासाठी आलेल्या आहेत। काल या विहिरीचं भीषण वास्तव आपण लेट्सअपच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचवलं। या महिला ज्या आहेत त्या सकाळी या ठिकाणी विहिरीवर येतात आणि या विहिरीतून पाणी काढणं तितकं सोपं नाही, कारण की ही जी काही दगडाची कडा आहे या कडेला धरून धरून या खोल विहिरीमध्ये उतरावं लागतं। तेव्हा कुठेतरी तासभर थांबलं तर हंडाभर पाणी मिळतं आणि ते सुद्धा गढूळ, म्हणजे ते पाणी प्यावं की वापरावं हा देखील प्रश्न या महिलांसमोर असतो। हंडाभर पाणी मिळवण्यासाठी या महिला आपला संपूर्ण जीव धोक्यात घालतात आणि कुठेतरी कुटुंबियांसाठी त्यांची ताण भागवण्यासाठी हंडाभर पाण्यासाठीची ही वणवण गेल्या अनेक वर्षांपासून खरं तर सुरू आहे। उन्हाळ्याचे 3 ते 4 महिने असा धोकादायक प्रवास करून या महिलांना हंडाभर पाण्यासाठी वणवण करावं लागतंय। या महिलांच्या आता आपण प्रतिक्रिया जाणून घेऊयात। मावशी, जीव धोक्यात घालताय गेल्या अनेक वर्षांपासून, पाणी मिळतं का काय, कसं आहे पाणी, काय परिस्थिती सगळं? ना पाणी अर्धा एक तास वळून द्यावं लागतं, एवढं बसून राहायचा, मग याचा एकीचाच भरावं लागत आहे पाणी। तर मग 1 तासानं 1 हांडा भरल तेवढा घरी न्यायचा। तासभर थांबावं लागतंय, गढूळ पाणी आहे, संपूर्ण दिवस पाणी भरायमध्ये जातो। घरची कामं कधी होत? काम कशाची, आम्हाला काम करायला सोयच नाही आहे, पाणीच भरायला एवढा दिवस जातो तर त्याच्यामुळं पाणी भरून भरून थकून जातो। संध्याकाळी काय काम करायचं जाऊन, दिवसभर याच्यातच वेळ जातो। हंडाभर पाणी घ्यायचा, घरी जायचं, त्याच्यात पोरांची आंघोळ पांघोळ करायची का आम्ही करायची का वापरायचं का धुणं चुणं करायचं, पाणीच नाही आम्हाला। मग त्याच्यामुळे इथंच बसून बसून थोडं थोडं वळवून घरी न्यायचं, त्याच्यातच भागवायचं कसं तरी, थोडा हंडाभर मिळाला त्याच्यात। या महिलांची जी वणवण आहे ते केवळ नसून लहान मुलांना देखील पाणी भरण्यासाठी इथं यावं लागतंय। जीव कसाबसा धोक्यात घालायचा, मात्र या महिलांकडं किंवा इथल्या गावकऱ्यांकडं जे मेटघर दरवाजा म्हणून हे जे गाव आहे या गावाकडं लोकप्रतिनिधींचं नेमकं का दुर्लक्ष होतंय हा देखील प्रश्न अनुत्तरित आहे। अजूनही काही महिला आपल्यासोबत आहेत। रोजची वणवण आहे का? हां, रोजची आहे। 2-3 महिने पोरांना जेवण याळ्यावर भेटत नाही, पाणी भरायला आल्यावर लवकर त्यांना जेवण नाही, मग पोरासारखी बोलतात मम्मी जेवायला, पाणीच नाही तर पोरांना द्यायचं कुठून जेवण? पाणी असलं तर पोरांना जेवण बनवतोय, नसलं तर मग कुठून बनवायचं? इकडं 4 रात्रीचे 4 वाजेपर्यंत येऊन बसायला, तेव्हा 1 हांडा भरायचा, 8-9 वाजता मग तेव्हा पोरांना चहा पाणी करून द्यायचं। ही परिस्थिती जवळपास पिढ्यानपिढ्यांपासून चालू असल्याचं देखील काही वयोवृद्ध या ठिकाणी सांगतायत। मात्र लवकरात लवकर या मेटघर दरवाजे जे गावकरी आहेत त्यांची जरी पाण्याची तहान मिटली तर ते देखील कुठेतरी ऋणी असणार आहे, अशा देखील प्रतिक्रिया आता त्यांच्याकडून मिळतात आहेत। खरं तर इथपर्यंत यायचं म्हणजे जवळपास 6 किलोमीटर पायी चालत यावं लागतं। दुचाकीसुद्धा इथपर्यंत येऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे। त्याच्यामुळे जर रस्त्याचा प्रश्न जर लवकर सोडवला तर किमान बोरिंग देखील या ठिकाणी उपलब्ध होऊ शकेल आणि या गावकऱ्यांचा पाणी प्रश्न जो आहे तो मिटण्याची शक्यता निर्माण झाली आहे। मात्र त्यासाठी इच्छाशक्ती आणि इथलं लोकप्रतिनिधी लक्ष देणं गरजेचं आहे। नाशिकहून उमेश आवनकर, लेट्सअप।